नमस्कार, मी मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण घरच्या घरी रेस्टॉरंट सारखं अंडा बिर्याणी घरीच बनवणार आहोत। खूप सोपी पद्धत आहे, झटपट होणार आहे। तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राइब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। त्यासाठी इथं पहिलं तांदूळ घेतलेला आहे। तांदूळ तुम्ही इथं कोणताही घेऊ शकता। तर साधारण बिर्याणीसाठी तांदूळ आहे तो बासमती लागतात। तर तुम्ही मोठे किंवा छोटे बासमती कोणताही घेऊ शकता। तर मी इथं छोटेवाले असे मोठे असलेले दाणे ते इथं तांदूळ घेतलेले आहेत बासमतीचे। तर साधारण एक 2 वाटी एवढं मी घेतलेला आहे। तर ह्याला असं एक 2 ते 3 पाण्याने पहिलं असं पाणी घालून धुवून घ्यायचं आहे। तर 2-3 पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये पाणी घालून ह्याला आपण फोडणी देईपर्यंत साधारण एक 20 ते 25 मिनिटं असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे भिजण्यासाठी। त्यानंतर इथं एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे। साधारण एक 4 ते 5 इथं अंडे घेतलेले आहेत। तर अंडे बुडतील एवढे ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर गॅसवर ठेवून गॅस इथं मोठा किंवा मध्यम ठेवायचा आहे आणि अंड्याला साधारण एक 12 ते 13 मिनिटांसाठी उकळवून घ्यायचं आहे, म्हणजे छान असं उकडतील। तर हे बघा इथं पाण्याला उकळी सुद्धा आलेली आहे। तर त्याला बाजूला ठेवून इथं एक मोठं पातेलं घेतलेलं आहे। त्या पातेल्यामध्ये पाणी घालायचं आहे। तर पाण्याला इथं उकळी इथं येत आहे। तर आता ह्याच्यामध्ये खडे मसाले घालायचे आहेत। दालचिनी, तमालपत्र, लवंग, एक चक्रीफूल, एक इलायची, त्याचबरोबर थोडंसं इथं जिरं सुद्धा घालून घेतलेलं आहे। एक मोठी इलायची सुद्धा मी इथं घालून घेतलेलं आहे। त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालायचं आहे। तर मीठ ह्याच्यामध्ये थोडंसं जास्त घालायचं आहे आणि त्याचबरोबर साधारण 1 चमचा एवढं तेल ह्याच्यामध्ये घालायचं आहे। 1 चमचा तूप घातलात तरीही चालेल। तर हे सगळं घालून मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर पाण्याला उकळी आल्यावर हे आपण भिजवून घेतलेलं साधारण एक 20 मिनिटं इथं झालेले आहेत। तर आपण हे सगळे तांदूळ याच्यामध्ये घालायचं आहे। तर आपल्याला पहिला भात आहे तो शिजवून घ्यायचा आहे। खूप मऊ होईपर्यंत शिजवायचं नाही, साधारण एक 70 ते 80% एवढं शिजेपर्यंत आपल्याला हे असंच शिजवून घ्यायचं आहे। तर साधारण एवढं शिजण्यासाठी एक 7 ते 8 मिनिटं इथं लागणार आहेत मध्यम किंवा मोठ्या गॅसवर। तर तुम्ही बघू शकता इथं थोडं थोडं शिजत आहे। तर आणखीन थोडंसं एक 2 ते 3 मिनिटांसाठी शिजवून घेऊयात। तर हे बघा इथं आपलं भात आहे तो शिजवून तयार झालेला आहे। पूर्ण मऊ असं शिजवून घ्यायचं नाहीये 100%। तर आता आपण याला बाजूला काढून ठेवूयात। इकडे अंडे सुद्धा उकडून घेतलेलं आहे आणि त्यानंतर थंड झाल्यावर ह्याचे मी इथं वरचे साल काढून घेत आहे। तर सगळे अंडे मी इथं काढून घेतलेले आहेत। तर आता आपण ह्याच्यावरती मसाला घालून घ्यायचा आहे। तर मसाला लावायच्या आधी मी इथं पहिला असं चाकूने थोडंसं वरच्यावर कट करून घेत आहे, म्हणजे आतमध्ये पर्यंत हे छान असं तेलामध्ये परतवून घेताना आतमध्ये पण छान असं शिजतील। तर थोडंसं हळद घातलं, लाल तिखट घातलं आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घालून याला छान असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। तर त्यानंतर याला बाजूला ठेवून द्यायचं आहे। तर त्याच पातेल्यामध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे, साधारण एक 4 ते 5 चमचा। त्यानंतर इथं साधारण एक मोठे 3 कांदा मी इथं असं बारीक आणि उभे पातळ कट करून घेतलेले आहेत। तर हे आपल्याला मोठं गॅस ठेवून तळून घ्यायचं आहे। तर हे कांदा आहे तो आपल्याला छान असं खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। तर ह्याला साधारण एक 7 ते 8 मिनिटंच लागणार आहेत आपल्याला। तर तुम्ही बघू शकता कांद्याचा कलर आहे तो बदलत चाललेला आहे आणि अजून थोडंसं एक 2 ते 3 मिनिटांसाठी अजून परतवून घेऊयात। तर हे बघा मी इथं काढून घेतलेले आहे, छान असं कडक सुद्धा झालेले आहेत। त्यानंतर त्याच पातेल्यामध्ये तेल असलेल्या त्याच्यामध्येच हे अंडी सुद्धा आपल्याला एक 2 ते 3 मिनिटांसाठी असंच तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे। तर अंडी असं फुटू नये किंवा त्याचं तेल असं बाहेर पडू नये म्हणून असे चाकूने आपण कट करून घेतलेला आहे। तर तुम्ही बघू शकता हे अंडे सुद्धा मी इथं छान असं तेलामध्ये परतवून घेतलेलं आहे।
वरचा कलर तुम्ही बघू शकता, थोडंसं असं भाजल्यासारखं लाल कलर दिसत आहे। त्यानंतर त्याच पातेल्यामध्ये आणखीन थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे। तुम्ही इथं बटर किंवा तूप वापरलात तरी चालेल। त्यानंतर इथं परत खडे मसाले घालून घ्यायचा आहे, चक्री फूल, दालचिनी, लवंग, त्याचबरोबर काळी मिरी, लवंग घालून घेतलेला आहे, चक्री फूल, तमालपत्र, हे सगळे खडे मसाले इथं घालून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर इथं खूप सारे अद्रक आणि लसूण बारीक कट केलेलं ते सुद्धा ह्याच्यामध्ये घालायचं आहे। तर तेल इथं गरम झालेलं आहे, गॅस इथं बारीकच ठेवायचा आहे। त्यानंतर मी इथं हिरवी मिरची आहे तो 2 असं मधोमध कट करून घेतलेल्या आहेत। तर 1 मिनिट याला परतवून घ्यायचा आहे। त्याचबरोबर याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत, हळद घालून घ्यायचा आहे, लाल तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा सगळे मसाले तुम्ही कमी जास्त करू शकता। जिरा पावडर घालून घ्यायचा आहे, धने पावडर जे इथं घालून घेतलेला आहे। एकदा छान मसाला आहे तो तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये एक साधारण मोठा टोमॅटो आहे तो मिक्सरला लावून बारीक करून घेतलेला आहे। तर ते सुद्धा घालून आपल्याला 2 ते 3 मिनिटं परतवून घ्यायचं आहे। तर आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे, साधारण 2 ते 3 चमचे एवढं। आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ ह्याच्यामध्ये घालायचं आहे। तर मीठ आहे तो इथं बघून घालायचा आहे। आपण भात शिजवताना सुद्धा मीठ वापरलेलं आहे आणि त्यानंतर आता सुद्धा मीठ घातलेलं आहे, नंतर नाही घातलात तरी चालेल। त्यानंतर 2 ते 3 मिनिटं टोमॅटो घालून छान शिजवून घेतलं आणि त्यानंतर आपण तळून घेतलेला कांदा याच्यामध्ये घालून परत परतवून घेतलेला आहे। त्याचबरोबर आपण तेलात परतवून घेतलेले अंडे सुद्धा याच्यामध्ये घालून 1 मिनिट परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडंसं साधारण 3 ते 4 चमचे याच्यामध्ये पाणी इथं घालून घ्यायचं आहे। तर गॅस इथं बारीक ठेवायचा किंवा बंद केला तरी चालेल। साधारण मोठ्या चमच्याने 1 चमचा इथं मलाई घालून घेतलेला आहे। तर ते घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। मलाई किंवा दही घातलात तरी चालेल। तर सगळं घालून एकदा छान मिक्स करून घेतलेलं आहे। तर गॅस इथं बारीकच ठेवायचा आहे आणि साधारण याला असंच 2 ते 3 मिनिटांसाठी बारीक गॅसवर शिजवून घ्यायचं आहे। त्यानंतर सगळं मिक्स करून झाल्यावर ह्याच्यावरती ताट झाकून आणखीन 3-4 मिनिटांसाठी मी असं शिजवून घेतलेलं आहे। इथं छान असं मसाल्याला तेल सुटत आहे। त्याचबरोबर इथंच थोडंसं बारीक चिरलेलं कोथिंबीर घालून घ्यायचं आहे। तर पुदिना असेल, पुदिन्याची पानं सुद्धा तुम्ही इथं 3-4 घालू शकता। तर त्याचबरोबर थोडेसे तळून घेतलेले कांदा सुद्धा मी घालून घेतलेला आहे। तर आणखी नंतर सुद्धा आपल्याला घालायचं आहे, तर सगळं न घालता थोडंसंच घालून घ्यायचं आहे। तर आता गॅस इथं बारीक ठेवायचं आणि शिजवून घेतलेला भात आहे तो आपण ह्याच्यावरती घालायचा आहे। जर तुम्हाला असं लेयर करायचे नसतील तर तुम्ही सर्व भात घालून ह्याच्यावरच कांदा इथं घालू शकता। तर मी इथं थोडंसं इथं आणखीन कोथिंबीर आणि कांदा घालून घेतलेला आहे आणि त्यानंतर परत वर हे सगळं भात आहे घालून घेणार आहे। आणि आता सगळ्यात लास्ट सुद्धा वर कांदा आणि कोथिंबीर ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे। तर आता इथं सगळं उरलेला कांदा आहे तो घालून घ्यायचा आहे आणि कोथिंबीर असलेलं सुद्धा सगळं इथं घालून घ्यायचं आहे। तर सगळं घालून इथं झालेलं आहे। तर आता आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा एवढं तूप इथं घालून घ्यायचं आहे। तर 1 चमचा मी इथं तूप घालून घेतलेलं आहे सगळीकडे थोडं थोडं। तर आता सगळं घालून झालेलं आहे। तर ह्याच्यावरती ताट ठेवायचं आणि गॅस आहे तो बारीक ठेवायचं, साधारण 7 ते 8 मिनिटांसाठी बारीक गॅसवरच ठेवून द्यायचं आहे। तर 7 ते 8 मिनिटांनंतर मी गॅस इथं बंद करणार आहे। तर हे बघा 7 ते 8 मिनिट इथं झालेले आहेत। तर गॅस इथं बंद करायचं आणि ह्याला सुद्धा असंच 10 मिनिटं ठेवून द्यायचं आहे। तर गॅस बंद ठेवून सुद्धा 10 मिनिटं झालेली आहेत। तर तुम्ही इथं बघू शकता आपलं इथं अंडा बिर्याणी बनवून तयार झालेला आहे।
तर आता मी तुम्हाला खालचं सुद्धा असं छान असं मोकळं झालेलं भात आहे तो काढून दाखवते। ह्याचा कलर तुम्ही बघू शकता, खूप छान दिसत आहे। तर आता आपण ह्याला एका ताटमध्ये काढून घेऊयात। तर तुम्ही हे असंच खाऊ शकता किंवा रायता सोबत सुद्धा हे तुम्ही खाऊ शकता। तर छान असं बासमती तांदळाचं खूप छान असं आपलं अंडा बिर्याणी बनवून तयार झालेलं आहे। खूप सोपी पद्धत आहे, तर तुम्ही सुद्धा घरात एकदा नक्की करून बघा। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। तर तुम्ही भाताचा कलर बघू शकता, खूप छान दिसत आहे। तर तुमच्याजवळ बासमती नसेल तर तुम्ही कोणत्याही तांदळाचा असंच बनवू शकता। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।